बाई हा सुवास तर किती दिवस झालं भेटला नाही मला, ह्याला तर माझी काही काळजीच नाही. आय सुवास, येडायस का तू? काय मी तुला एवढी मोठी दिसली नाही का पुढं? असं काय करतोय? ते शर्ट वाढलाय ना, वाढीतोय ऊन हवेत. अरे मला काय टेन्शन आहे, तुला काय टेन्शन आहे? हाय का नाही? मला हे टेन्शन आहे, शर्टच वाळा ना. भदीरच आहे खरंच काय आहे. भरीत वांगेच भरीत केलं काय खायला? काय झालं? किती दिवस झालं भेटलो नाही आपण? झाले असते 4-5 दिवस. मग तुला काय वाटत नाही असं? वाटतं ना, काय वाटतं? कस तरी वाटतं. कस तर वाटतं म्हणजे काय करावं? डोकं आपटून घेऊशी वाटतं का तुला? नाही, मग काहीच नाही वाटत. अरे ती मन्या आणि ती मनी तेवढं बरं कळतंय तुला. असं एवढं ना एक दिवस बिन भेटता म्हणजे राहत नाहीत माहितीये का? आणि तुला तर ना माझी काही काळजी नाही ना, माझ्यावर प्रेम नाही ना काय नाही. ते सर्व जाऊ दे. आता मला ना लग्नच करायचंय तुझ्यासोबत. केव्हा करणार आहे लग्न? करून लवकरच. एक महिनाभर थांब फक्त, आपण लग्न करू लवकर. हा काय आलं? किती दिवस झालं आपण फिरायला नाही गेलो? 5-6 वर्ष झालं. आता हे 5वं-6वं वर्ष सुरू होईल. काय असं हाल ते मुंड तुझं? काय चाललंय नेमकं? जाऊ ना फिरायला, लवकरच जाऊ. बरं ते जाऊ दे. तुझं ना मला मूल नाही दिसत बघ. मला ना आज भाजीला पैसे नाहीत, पैसे दे मला पटकन. पैसे वय किती लागत दे 1500. हे 500 रुपये येतं. काय घ्यायचं ते घे. हा बरं सांग ना मग, काय आपण फिरायला केव्हा जायचं? अगं जाऊ 2-3 दिवस थांब. आणि तू म्हणलं होतं लग्न करतो, त्याचं काही सांग मला आता. अगं करणार आहे लग्न, तू असं काय विचारते बरं? तुला थांब तुला विश्वास नाही का माझ्यावर, मी तुझ्यासोबत लग्न करीन म्हणून? आधी होता. अगं प्रेम आहे माझं तेवढं तुझ्यावर, तू असं काय बोलती बरं? किती लगेच लाजायला लागली. अगं हाय पहिल्यापासून प्रेम आहे माझं. हेच ऐकायचं होतं बघ मला. बरं आता माझा मूड किती फ्रेश झाला असं नाही का? म्हणजे करू आपण लवकर लग्न, तू टेन्शन न घेऊ. बरं ठीक आहे. धर राहू दे तुला 200 रुपये. मला कशाला राहू दे तुला? राहू दे तुला, राहू दे. ठीक आहे चल. बरं ऐक ना, मग संध्याकाळी आपण पाणीपुरी खायला जाऊ. बरं कुठे चाललाय आता? मी येतो गावातून जाऊ. मग ऐक ना, जरा थांबय ना, मला बोलायचं. ये ना इकडे. काय काय बोलायचं? नाही मी बोलीतच. नको ये. अगं बोल. ऐक ना, बसू का? बसायचं. तुला सांगू का, त्या मन्याना तिकडं म्हणले नाही का, गेलते असं मोठं समुद्र आहे. काय समुद्र. हा तुला माहिती ना, मला वाचायला येत नाही पण समुद्र आहे ना. हा परत नंतर असं एकदम गुलाबाची बाग आहे. गुलाब तू जाऊ दे, मी जाऊ का घरी मग? नाही बोल. अगं मजा करतो. तू मला माहिती आहे तसंच करतो. अगं माझा कॉमेडी स्वभाव आहे, तुला माहिती आहे ना. आणि मग तिथं ना असं नाही का, सेल्फी वेल्फी काढते ती लय भारी लय भारी आज तू येड्याने कम करून राहिली. एवढं ऊन पडलं इथं, मरणाचा गरम होतोय. तुझ्या डोक्यात काय? तुझ्या डोक्यात काय ना, ती मला सांगत होती ना. मग मला काय असं वाटलं लगेच जाव. पण आपण किती 5-6 वर्षाचा मित्र आहे का नाही? मित्र आहे, पण आता तुला माझी सवय झाली, माझी तुझी सवय झाली. लग्न करायचंय बघ मला, नाही का? मग नाही तर मग जाऊ दे, मला करणार आहे लग्न. ठीक आहे चालते, जा तू. जा. राग आला तुला? सॉरी. तू उसण्यासारखं अगं सॉरी ना, एवढं काय लागेल सॉरी, मजा करतोय मी. तुला काय रोमॅन्सच माहितच नाही बाबा, प्रेम म्हणजे काय असतं ते. हे बघ, मला असं रस्त्यावर नाही जमत रोमॅन्स करायला. 4 भिंतीच्या आत माणसाने प्रेम करावं. ते तर कोणी करेल, लग्न झाल्यावर तेच करायचं. इथं असं रस्त्यावर कोणी बघितलं मग काय करायचं? तू माझी काळजी केव घेतो का रे? तिचं नाही म्हणत तू कशी आहे, जेवली का, खाल्ली का? तू पैसे राहणार आहे काय? तू एखाद्याच्या नाळडर पाय दिवसून खाशील. साताड्यावर बसून म्हणजे तुम्हाला ओळखतो म्हणायचं. मग बरं असू दे. किती भांडणं झाले, तू जेवल्याशिवाय काही झोप येते का? तुला आधी खायला लागत. बरं ठीक आहे, तुझं असं म्हणणं आहे ना. बरं चालते, ठीक आहे, चल मी जाते. बरं जा, ऐक, जा तू. तुझ्या आई ना. बरं तू जा आता. मला आहे ना आई ना दूध आणायचं सांगितलं. बरं झालं 200 रुपये दिले तू माझेच मला, पण तेवढे नव्हते राहिले माझे. 500 तुला दिलते. अजून जरा वेळ बसेन तिकडे खालच्या बाजूला. नाही रे बाई, तुला काय दिवसभर तू म्हैशीत बसीत. बरं जाऊ दे, जा. तुझ्या आईच्या लई लाडका आणि बरं. मित्रा. चल निघ. व्यवस्थित जा. अगं वाळत राहिले पाठी मागचं.
आत्या अयो कशी आहे तू? बरी आहे मी. आणि कोणासोबत आली? अगं मी एकटी चालले. पहिलं ना मी घरी गेले बर का, तू काय मला दिसलीच नाही. मग मी बॅग वगैरे ठेवलं, मग तुला शोधत शोधत अगं आले इकडे तर इथं ना बसली. थोडी साफसफाई करायची होती. मग बसले असेच आणि ते फोन आला मला, फोनवर बोलले आणि तशीच बसले. हा का? कशी आहे तुझी तब्येत वगैरे? एकदम भारी बाई. तू कशी आहे? मी लय मस्त आहे बाई. मस्त आहे ना. हा. आता एक काम कर, जाऊच नको माघारी. डायरेक्ट आता ह्या घरची सूनच बनून जा बाई. मला पण आता काम करायचं लय कंटाळा आलेला आहे तसा बी. ए म्हणजे काय, तुम्हाला आता कामासाठी बोलवते मग का आता काय? थोडंफार काम नाही करावं लागणार का तुला? हा थोडस करणार. मग माझा हात हलका होईल ना थोडा. म्हणजे तू बोलली झाडू मार, तू झाडू मार, मी हात लावते. ही कोणता प्रकार झाला ग? मी असंच करणार काम. म्हणजे मी भांडी घासायला लागलो, हातातली घासणी घेशील का काय? नाही हा? फक्त असं भांड दिलं हातात तुझ्या. नाही तर पाणी शिपडायचं त्याच्यावर. हा हा, असं असं. एवढंच काम. हाताने शिपड नाही ना, मग ती मग चमचा विमच्या देते. अगं काय अगं आत्या मस्करी करते तुझी. अगं मी दादाला विचारलं, दादा म्हटले राहू नको जास्त दिवस, 2-3 दिवसात रिटर्न ये. पण अगं. मी बोलले नाही नाही, मला आत्याकडे आता भरपूर दिवस राहायचंय. अगं हा मान्य आहे, पण आता कसं आहे, तुमच्या घरची परिस्थिती नाजूक आहे, आपल्या घरची इकडची परिस्थिती चांगली आहे, म्हणून म्हणलं लग्न झाले म्हणजे दादा डोक्याला टेन्शनच नाही राहणार. हा तेच ना. आणि मला पण ना त्या असंच वाटतं ग, घरातल्या घरात केलं ना मग मला पण असं टेन्शन नाही राहणार ना ग. हा. आता दुसऱ्या घरी दुसऱ्या जर घरी मी जायचं. गेले तर ते लोक कसे असेल काय असेल. इथं माझी आत्या आहे तर मला काही एकदा काम नाही केलं तर मी झोपून राहू शकते. तू हा थोडी ना ना? मला काय मग बोलणार फटके आहे. देईन मी. फटके दे. मग ए आत्या आहे तू, हा लक्षात ना? राहून दे. आणि लग्न झाल्यावर ए आत्या नाही म्हणायचं, अहो आत्या म्हणायचं. नाही नाही, पहिली माझ्या तू आत्या आहे, त्या आवाज जाऊन मी नाही घालत बसणार तू. नवऱ्याला तरी घालशील ना. त्याला काय घालून मी? अगं मग नेमकी लग्न करून कशाला येऊ राहिली घरात? तुला हातभार दावायला. पाणी शिपडायला? हा अगं काय बोलेल का बाई, बोलेल ना. सुहासला भेटली होती का? नाही तो तर दिसलाच नाही मला कुठं. घरी जाता तो. नाही दिसला. हे पोरगडा कुठं कुठे हिंडत असतं ना, मला काही कळतच नाही बाई. घरी तर कोणच नव्हतं बाई, म्हणून तर मी बॅग ठेवून आले नाही इकडं. कोणच नव्हतं. नाही. मला इकडे यायच्या आधी तू घरी जाता पण. हा का? बरं चल घरी. बरच. बघ बाई कुलूप लावून गेला, आता कुठेतरी चावी पण नसेल ठेवली आणि लय अवघड आहे. हा ना, म्हणून मी बॅग तिथं ठेवली. लईच अवघड आहे पोराचं. चावी घेऊन गेला काय तेच का. हे बघा आला. ए चावी कुठे आहे? अरे तू कधी आली? आता झाली मी. कसं आहे तू? मस्त आहे मी. जुळात्यात गाड्या मन तुमचे. काय काय हे, काही नाही, हे मन जुळात्यात म्हणलं. बरं हे नाही आम्ही आता घरातल्या घरात बालपणीचे टेन्शनच मित्र. बालपणीचे मित्र नाही रे, मेवना मेवणी तुम्ही. मग आता आम्ही लहानपणापासून सोबत होतो. अरे सोबत कशाला, मेवना मेवणी तुम्ही दोघं. हा काय हा करतोय. आता एकदाच आहे ना लग्न करून टाक बाबा, माझ्या डोक्यात टेन्शन जाईल. मला एक काम करायचं लय वैताग आलेला आहे. लग्न करू करू लवकरच करणार मी लग्न. लवकरच करायचंय मग आपल्याला हा. लग्न. तुझं जमलंय का कुठं? काय ए, काय हिचं तू या संग करायचंय तिचं लग्न? माझ संग मग नाही काय? मी काय यो असं काय वागायला लागलं एवढं? मी कधी म्हणलो म्हणजे अरे पण मी म्हणले ना. आईला आता काय करू भाऊ? काय करावं म्हणजे काय नेमकं काय मनात? अश्विनीला शब्द देऊन बसलोय मी. बरं पण मी आपलं कधी बोलणं झालं का? अरे पण आपलं बोलणं व्हायची काय लग्न- गरज आहे? मी भाऊला शब्द दिलेला आहे. भाऊचं कसं आहे तुला माहिती ना. पण तू विचारच राव मला आधी. अरे विचारच काय करायचं, तू काय मालक आहे का? हा मला आत्याने विचारलं होतं, आणि विचारलं म्हणजे आमचं जस्ट आता बोलणं झालं एवढं. विचारायची काय गरज आहे तुला? डायरेक्ट डायरेक्ट म्हणजे तू आधी नाही म्हणली काही प्रेम आहे वगैरे. अरे माझं आणि आपली कधी प्रेमाच्या गोष्टी नाही झाल्या काही नाही. अरे हो, पण माझ्या डोक्यात एवढंच की घरातल्या घरात गेलं तर जरा विचार जुळतील आपले. माझ्या डोक्यात एवढंच आहे फक्त, बाकी काही नाही रे. मी काय म्हणते, तुला ती आवडत नाही का? ते आवडत नाही? हा, तसं काही नाही. मग तिच्यात काय नाही आवडाय जोग. अरे गोरी पाने एवढी छान आहे दिसायला, केस बिस लांबे, अजून काय पाहिजे तुला? चांगली चांगली आणि शिवाय मामाची पोरगी तुझ्या. नाही बरोबर आहे चांगली. चांगली आहे. अरे मी लग्न कर ना माझ्याशी. हा बघू ना करू लग्न. काय झालं? आता काय करावं बुवा, आशिनीला म्हणलं मी लग्न करणार आहे, नंतर हिला शब्द कसा द्यायचा मी. सुहास हा? काय झालंय? काय नाही ते आता टेन्शन आलंय मला. कशाचं? आता अचानक निर्णय लग्न. अरे पण तू टेन्शन कशाला घेतोय? पैसा आम्हाला खर्च करायचा तुझ्या लग्नाला, तू कशाला टेन्शन घेतोय? बरं काय नाही बघू. बघू नाही लग्न ओय करायचं. आत्या, मला वाटतं हा खुश नाहीये ग ह्या लग्नाला.
नाही तसं काही नाही, माझ्या डोक्यात नव्हतं ना. तुम्ही डायरेक्ट विचारलं लग्नाचं, मग मला असा प्रेशर आला. करू काय नाही, करू लग्न करू. कर. अरे अगं याला झालंय काय? चावी नाही देऊन गेला, तसंच गेलाय. बाई लई चल चांगलं. चावी घेऊन ये त्याच्याकडून. हा. काय रे असं काय करतोय तू? कुठं काय? पर एवढं लाजायला लागलंस काय? पहिल्यांदा बघतोय का तुम्हाला? अगं तसं काय नाही, पण मला टेन्शनच आलंय खरंच. कशाचं टेन्शन रे? अगं पण मी खरं सांगू का तुला, हा. मी विचार पण नव्हता केला म्हणजे आपल्या लग्नाचा. अरे तुला एक गोष्ट सांगू का, मी पण विचार नव्हता केला आपल्या लग्नाचा काय. पण तू कस काय निर्णय घेतला बरं माझ्यासोबत लग्न करायचा? तू आधी कधी बोलली नाही, काय नाही. अरे मला आत्ता आत्याने सांगितलं की कर म्हणून, कसं घरातल्या घरात आलं तर बरं पडल. आणि मला आहे ना दादांनी पण हा विषय सांगून ठेवलेला. मग मी म्हटलं जाऊन दे, असं पण आपल्याला घरातच जायचंय, मग काय एवढं काळजी करायची हाय का नाही. तुला मी आवडतो का खरं मनापासून? हा आवडतोस, तुझ्यात काय कमी आहे? अरे पण मला दुसरी आवडते ना. काय? हा? काय नाही, बघ आता तुझा निर्णय आहे, मी काय बोलू शकत नाही. पण तू तरी मला असं वाटतं विचार कर थोडा, तुला माझ्यापेक्षा एखादा चांगला मुलगा भेटू शकतो ना. हा? अरे पण त्यात काय विचार करण्यासारखी गोष्ट आहे? काय करायचं विचार मी कर. भेटू, माझ्यापेक्षा भारी भेटू शकतो तुला. हे बघ मला काही भारीची गरज नाहीये बरं का. तू आहे ना इतका चांगला, मी तुझ्याशीच लग्न करेन. एवढं अगं काय पण तर. तरी विचार कर. काय ग? काय? कोण आहे? किती ओळखलं तुला? काय झालं अचानक? काय झालं तुला माहित नाही का? काय झालं मला सर्व त्यांना आम्हाला सांगितलं. काय नाटकं चाललेत तुझी? कशाची? हा काय नाटकं चाललेत? तर कोण आहे? मैत्रीण आहे का हा तुझी? मैत्रीण. काय झालं पण? मैत्री अगं झालं काय पण? तू कशाला आली इकडं? तू इकडे आज तिकडे पहिलं ये लवकर. तू त्या आत्याच्या पुरीसोबत लग्न करणार आहे का? मी अजून हो बोललेलो नाहीये, मी तसं काय बोललो नाही. कोण आहे ही? काय चाललंय? अगं तू कशाला आली तू कोण का? आहे सांग मी येतो तुला भेटायला, जातो. काय भेटायला? म्हणजे ही कोण आहे तुझी? मैत्रीण आहे ना. आत्या आत्या आत्यालाच बोलवते मी. अगं पण तू जा ना तू कशाला आली इकडं? अय, आत्या काय झालं का? ए आत्या हा काय प्रकार आहे? कोण आहे ह्याची? अयो ह्याची मी आता बघितलंय. काय ते काय ग बाई, काय कधी लागतंय? कधी तुला माहित नाही का? माहित नाही का? हात कस उचलला तू? हात कस काय उचल? हे कोणाचं आहे? कोणाचं आहे? करायचं चालला तुम्ही पोराचं? पोरग तुमचं तोंड बाहेर मारते, तुम्हाला माहित नाही का अगोदर? कोणाचं आहे ही? कोणाचं आहे? अगं आपलं नाही तसं नाहीये काही. सुहास तू खरं बोला मला. तिला बघ काय होतंय पहिले. काय होतंय? अगं पण आम्ही तसं काही नाही. तुम्हाला सांगितलं नाही काय? मला काय माहिती, मला आता कळलंय. आता तुम्हाला फसवलं आहे का नाही? अगं मला त्याने फसवलंय. अगं मला आता कळलंय असंय. तुला अक्कल नाही का रे? अगं मला माहितीच नाहीये कधी झालं. एक काम कर, काय असेल ना तुला 10-5 रुपये देतो आम्ही, आणि ना ते हे करून टाक. काय 10-5 रुपये? अगं म्हणजे तुम्ही 10-5 त्या बाळाला रुपये व्यवस्थित तुमच्या सांभाळ. पोराला आधी शिकवायचं ना, नीट राहायचं. लोकांच्या मुलीचं वाटोळं करून ऐक ना, तुम्ही 10-5 ऐक ना रुपये गं. देऊ. तुमचे पैसे तुम्हालाच राहू द्या. हे जे काय करायचं सुहास, अगं, काय ऐक ना. करायचं तू सांग. त्याला अगं, पण सांभाळायला आम्ही पैसे देतो ना. ऐक ना. अश्विनी कस काय झालं असं मला नाही माहिती. अगं आत्या तू अशी कशी बोलती? तुला माझ्या प्रेम नाही? तू माझा विश्वास नाही तुला माझ्या? अगं पण अचानक आपण कालच भेटलो होतो तेव्हा नव्हतं. अरे तू ज्या ध्यानात राहत होता. काल भेटला तो नव्हता? नाही ही ईसर भोळ आहे का? नाही पण ईसर भोळ आहे ना. हा, मग आज नाही आम्ही पण- 6 वर्ष झाले एकमेकाची मैत्री चांगले. नाही आणि आता मला 7वा महिना पण चालू रात्रीतून आहे. कसं शक्य आहे? काय मला मला विश्वास नाहीये, मला नाही विश्वास या गोष्टीवर. आता काय करायचं? ह्याच्या गोळ्या चालू आहेत ना, गोळ्या दिलत्या तू खायला. शांत बस, खोटं बोल नको. तू का बस, खोटं बोल नको. मी हिच्या सोबत लग्न नाही करत आहे. तू येड्या नाटक नको करू तू. सुहास मी काय म्हणते, एक काम कर तुम्ही ना चला सरपंचाकडे, आपण ते सरपंच. तिकडे काय सरपंच काय डॉक्टर आहे का? बावळटा, अरे डॉक्टर नाही पण न्याय निवाडता लावतील ना. बर चला. तुम्ही ना लोकांनी मला फसवलंय. नाही फसवलं बाई, चल सरपंचाकडे जाऊ आपण. मग कसं मी दादाला नाव सांगते आता.
बाई नको, जे काय असेल ते होऊ दे खरं खोटं. चल. अरे हा, टाकी साफ करून घ्या, गावाला पाण्याचा प्रश्न आहे. काय वैशील बाई, काय अहो काय सांगू, या सुवासनी काय कुटाणा वाढून ठेवला काय? बघा ही. मला भावाची पोरगी करायची, भावाची पोरगी बोलून घेतली आणि ही यांनी काय कुटाणा करून ठेवला बघा. कोणी श्वास नाही. तू तिकडं जा तिकडं. ए तू जा काय तिकडं. नेमकं झालंय काय मला समजू दे. तू जा ना. बरं, इकडे आपलं बाई काय? पूर्वा ये. काय झालंय? अहो आता ही माझ्या भावाची पोरगी आहे, माझ्या भावाची एक तर गरिबी, हा. त्याला मी बोली केलेली आहे की पोरगी मी करून घेणार आहे. तिला मी त्यासाठी बोलून घेतलं होतं. यांनी काय पोट आणून ठेवले त्या बाईचं. फुटाणून ठेवलंय? हे बघा, मी काय केलेलं नाही तसं. काय केलेलं नाही? खोटं आहे सगळं. ती काय काय म्हणतो माहिती का? खोटं आहे म्हणतो तू, तुला लाज वाटत नाही का? अरे. खोटं आहे का? किती बावळटकत बोलतो, मेंटल डोक्याचा विसर ए डोळ्या. ए थांब. खोटं आहे का हे? आता तुम्हाला सगळे गावातलेच येतात. अश्विनी 2 मिनिटं. ती म्हणजे 6 वर्ष झाले. कधीपासून आहे? तेच विचारणार होतो. हो सरपंच साहेब, तुम्हाला काय सांगू, आम्ही 5 वर्ष झाले एकमेकांना, आता 6 वर्ष लागले, 7 महिने झालं मला. आणि हा मला तिथं सोडून ना किती दिवस झालं त्यानं गाठ घेतली, सरळ आत्याच्या पोरीसोबत लग्न करायला लागले. मग मी ह्याचं काय आताची नाही करू? मामाची. काय ती काय आहे, मला त्यांचं नातं गोतं माहित नाही. म्हणजे याने तुझं अगं, एक मिनिट आता खोळ दिसतोय. मला बी तसं वाटतंय. हा हे, हात घेऊन जा. आई, बस, आई, बस. मला ए, काय एक मिनिट थांब. मला ए काय ए लागले? ए अश्विनी एक मिनिट. काहीतरी बोलायचं ऐक ना, मला थोडंसं बोलायचं. जा बरं. हो, माझ्याला फोटो नाही, हा नाही, जा जा, बोलायचं ना, जा. अगं हा थोडंसं तेच. नाही का? हा तकलीफ नको आहे ना त्यांना तुला. त्रास होतो ना हा, म्हणून त्रास होतो. थोडंसं. मी येऊ का? नाही अयो अयो अयो. हा नाटक करतो. अहो तसं काही नाही सरपंच साहेब. नाही ना? काल भेटलो होतो आम्ही ते तुम्हाला. आलंय माझ्या लक्षात. आलं. जरा गप्रा ना. काल भेटलो होतो, कालच काही नव्हतं. आणि आणि एका दिवसात रात्रीतून कुठं? एका दिवसात 7वा पोट महिना ते पण रात्रीतून. अवघडच आहे. चमत्कार आहे का काही? हो काही कळत नाही हो. समजेल माझ्या लक्षात आलंय जरा. पण कशाला लफडे करतो? लफडे कशाला प्रेम आहे करतो? आमचं. कोणाचं? तिचं आणि तुझं. हा. आणि आता ही मामाची पोरगी कशाला आणून ठेवली? अहो, मामाच्या पोरीचं म्हणजे माझ्या डोक्यात काही नव्हतं. मामाच्या पोरी संग लग्न नाही करायचं मला. हम्म. अश्विनी सोबत माझं 6 वर्षापासून प्रेम आहे. हा लग्न करायचंय आम्हाला. ही मधीच काय झालंय काय माहिती, मामाची पोरगी आली ती आपल्या लग्न करायचंय. मामाची पोरगी. हा. बर. याच्या आधी कधी तिच्यावर प्रेम आहे ना? पण कोणाच्या बरोबर? ते अश्विनी बरोबर मग आहे ना? आम्हाला लग्न करायचंय आता. करायचंय का? मला काय वाटतं हे काहीतरी नाटक असू शकतं का? तस काय असेल? हा? ते समजेल आता. माझ्या लक्षात आल्यात काही गोष्टी. थांब जरा. कस काय? कस काय म्हणजे? काय होऊ शकतं ना अचानक. कस काय असं होईल राव? कुठे ते कमी आहे ना अजून? कुठे? चला वैशाली, चला लवकर, मला एक मीटिंग आहे हे गावामध्ये. बघा. हा पोट सुहास, तू सांग. काय? तू करू शकत नाही लग्न, मला सोडून सांगते. मी असं माझ्या नाही करू शकत. हात नकलो तिला. तू गप ग. माझ्या लक्षात आलं ते असं जे करायचे ना, मला पण आलं नंतर म्हणलं हे लक्षात. पोट आलेलं नाही. माझं लक्ष होतं तिच्याकडं ताबडतोब. का केलं? अरे मी किती लोकांचे लफडे मिटवतोय. हा म्हणजे हे माझ्या लक्षात लगेच होतं. लक्षात आलं ही गोष्ट. तू गप, तुला नाही बोलायचं हे सांगितलं. होतं का आतमध्ये? आणि मग? आतमध्ये पण तुझं प्रेम आहे मला, हा म्हणलाय. याचं प्रेम आहे तुझ्यावर. लय प्रेम आहे माझं. लग्न करायचंय ना? हो. ही मामाची पोरगी आहे ना? हा हा इथं दुसरीकडे लग्न लावून देऊ. तुम्ही ऐकून घे. हा, मग? लय प्रेम आहे अगं. त्यांचं प्रेम आहे. मग तुला मी आवडतच नव्हते तर तुम्हाला स्पष्ट सांगायचं होतं ना. मग त्यांनी कुठे काय केलं? अगं मला स्पष्ट बोलायचंच होतं, पण आईच्या शब्दा पुढे नव्हतं जाता येत बरं, मला. ऐका ना, तुमचं प्रेम आहे दोघांचं. हो. मग एक काम करायचं बरं, जे- तुम्ही दोघांनी ना, जी कशी काय आली नाही तिला मी बोलून बोलून घेतलं. घेतलं. हा, मग ऐका तेच ना, माझ्या लक्षात आलं. हा तिचं लग्न तर मी करून देईन ना. हम्म. पण आजपासून ती माझी पोरगी, तू माझं पोरगा नाही. तू घराच्या बाहेर निघायचं त्या बाईला घेऊन. म्हणजे बाईला घेऊन. पोरग नाही हा, ह्यो माझ्या घरात नाही राहणार. का बरं? त्याला ती संलग्न करायचंय ना, लग्न तो माझ्या घरात नाही राहणार. म्हणजे आमचं 6 वर्षापासून प्रेम आहे. अरे प्रेम आहे. हा? मग जाऊ दे, ही- करूया ही कधी ना. बोलली का? म्हणजे याच्या आधी- तुझ्या भावाची पोरगी केली तर लय चांगलं. पण मग त्याने सांगायचं काम होतं ना. 6 वर्षात त्यांनी मला सांगितलं नाही. असली फार असताना करत बसलाय. मला ते नाही केलं, नाही केलं. मग तिला काय ते- करायचे काम आहेत ना हे. इज्जत घालायची नाही. तिने कुठं काय केलंय? त्यांनी तसं आणलंय का काही पोटबीट? नाही आणलं, पण हे अशी नाटके नव्हते करायचे. तिने कोणी- घरी येऊन बोलायचं ना ती डायरेक्ट. घाबरली होती. तिला काय वाटलं, हिच्या सोबत जर लग्न केलं तर हिचं वाटलं. तिला माहित झालं का ती आली म्हणून? हा, हिला माहित झालं कुठून मला- हिला माहित झालं का? हिला हा, हिला माहित अश्विनीला माहित झालं. झालं. बरं हा. ठीक आहे. चाल काय जे त्याच्यामुळे असेल तिला ते. नाटक केलं. नाटक केलं म्हणजे खरं प्रेम असलं का असं होतं ना. तिला हा. नाटक करायची पाहिजे. ती रडते. तुझ्या दबावामुळे ना मी हो बोललो होतो लग्नाला.
पण मी मनापासून बोललो नव्हतो. मी तरी म्हणतो तिला विचार कर बर का. ठीक आहे, यांचं आहे ना लग्न लावून, तुम्ही लग्न लावून दे, नाही ते पळून जाऊन लग्न करतील, साध्य नाहीत. आम्ही आमचं जातो. हा, मी येईन लग्नाला तुमच्या, नाही येईन लावून देत, मी लावून देईन, नको काळजी करू. आणि तुझं आहे ना, वा 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 वा, हा पडू, अरे हे पडू दे पाया, नाटक नको करू. हा वा 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 वा, बघा किती म्हणजे हे आहे त्यांना, संस्कार चांगले आहेत. हा जाऊ दे, तुला दुसरा नवर बघेल बाई. चल आत्या येते मग मी आता. कुठे येते? चल आपलं घरी. काय करू घरी येऊन? राहा 4 दिवस. आधीच हा आत्याच लग्न नाही झालं म्हणजे आत्या नाही राहिली का तुझी? आत्याचंच घर आहे ना, राहा. हा चला. हा, चला, येऊ चालेल, का? जा. हा या. तुम्ही तुमच्याकडे आले म्हणून हे एवढं उघड लक्षात आलं. नाही तर मला काही कळालं असतं. यांनी दोघांनी काढलं असतं मला येड्यात. येतो सरपंच साहेब. जा तुमच्या लग्नाची तयारी कर त्यांच्या. हा मी चक्कर मारीन. हा, हा चालेल.